सचिन मागे सर. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गेल्याच आठवड्यात गडिंग्लज इथं आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला होता. आज शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकरी समितीच्या वतीने 7-12 उतार्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिरोळ, भुदरगड, हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले उतारे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे सुपूर्द करत या महामार्गाला समर्थन असल्याचं जाहीर केलं. पंचेचाळीस बाधित शेतकरी आहेत, यातील 41 शेतकऱ्यांचं समर्थन एकदम आम्ही साहेबांच्याकडे देतोय. आता महामार्गाच्या विरोधात अग्रभागी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता, सचिन श्रीधर लंबे माझं नाव आहे आणि माझं आयडेंटिटी कार्ड पण आहे. शिरोळ तालुक्यातील साहेब 246 शेतकरी आहेत. कोथळी गावातून 45 बाधित शेतकरी आहेत. आम्ही आज 41 शेतकऱ्यांचे 7, 12 आणि 8 आणलेलो आहोत. दानोळीमधून 118 शेतकरी आहेत. 118 पैकी 87 शेतकऱ्यांच्या सह्या माझ्या जवळ आहेत. तुम्ही सह्या पण बघू शकता. निमशिरगावमधून पण शेतकरी आलेले आहेत. चिपरीमध्ये फक्त 6 शेतकरी आहेत. आमचा संपर्क झाला नाही, पण तरी पण फोनवरनं तुम्ही जिथं आहे तिथं आम्ही आहेच. असं शिरोळ तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त, आणि साहेब आम्हाला योग्य मोबदला जर जाहीर केला तर आम्ही आमची संयुक्त मोजणी आणि 7-12 आज जमा करणार आहोत. आणि आमची मोजणी तुमची सांगली जिल्हा संपल्यानंतर जो आमचा पहिला तालुका शिरोळ तालुका आहे तिथून मोजणी तुम्ही चालू करा, हे सांगायसाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आज आलेलो आहोत. साहेब, माझे नाव सचिन महावीर मगदूम. आम्ही दानोळी गावचं असून आमची जमीन 905, 906 गट नंबर क्षेत्रातली 28 गुंठे जमीन जाणार आहे. आणि आम्हाला रस्त्यासाठी चांगला मोबदला मिळावा यासाठी आम्ही इथं आज आलेलो आहे. आणि हे आम्ही आमचा जाणारा गट नंबर 7-12 आम्ही आज इथं उपस्थित आहे. 5 पट किंवा जास्तीत जास्त मोबदला आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. आमचा काही रस्त्याला विरोध नाही आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध आहे, तुम्ही समर्थनार्थ आज आलाय, काय मागणी असणार आहे सरकारकडे? नाही, आम्हाला होता होईल तेवढं लवकरात लवकर रस्ता व्हावा आणि आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा. ज्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्याप्रमाणे काय होईल तेवढं मिळावं आम्हाला, अशी आमची अपेक्षा आहे. नाही, आपण पाहिलंच आहे आता की विरोधकांच्याकडून, मी विरोधकांच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही, पण त्यांच्याकडून जी टीका होते की या ठिकाणी समर्थनार्थ असणारे शेतकरी यांची शेतीच जात नाही. पण आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की पहिल्यांदाच मी मुद्दा उपस्थित केला, जर ज्यांची शेती जात नसेल तर या ठिकाणी कोणी थांबू नका. 100% शेतकरी या ठिकाणी ज्यांची शेती या महामार्गात जाते असे शेतकरी आहेत. पहिल्यांदा विरोधकांच्याकडून टीका व्हायला लागलेल्या होत्या की जमीन जास्त जाणार, भराव असणार. त्यानंतर तिसरा मुद्दा काही उपस्थित केला गेला. हे मुद्दे खोडून निघाले. ज्या वेळेला शासनानं सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी डीपीआर दाखवला किंवा प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी हे मुद्दे नव्हतेच. आता ते मुद्दे संपले म्हटल्यावर प्रत्यक्ष पर्सनल लेवल येऊन काही खालच्या पातळीवर घसरण्याचा या ठिकाणी या समितीतील लोकांनी प्रयत्न केला. पण हे सर्व आपल्याला हिताचं नाही आहे, जिल्ह्याच्या हिताचं बिलकुल नाही आहे. माझं आव्हान आहे त्यांना की आज देखील आपण पहा, शासनाची भूमिका आज शेतकऱ्यांना कळती. शेतकऱ्यातला एक प्रतिनिधी की ज्यांना आज शासनाला या कोल्हापूर जिल्ह्याला या शक्तीपीठ महामार्गाचा काय फायदा आहे बोलून त्यानं दाखवलं. राजकारण करून आपण कुठपर्यंत राजकारण करणार आहोत. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे. आज या ठिकाणी खरं म्हणजे शिरोळ तालुक्यातून जास्त या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत. 80% लोक शिरोळ तालुक्यातून सह्यातून आलेले आहेत, त्यांचे 7-12 आलेले आहेत. म्हणून शिरोळ तालुक्यातील देखील नेत्यांनी विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टी जर आपण विरोध करत राहिलो तर आपल्याबरोबर लोक राहत नाहीत. आणि त्यामुळं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासापर्यंत न्यायचं आहे, शेतकऱ्यांना विकासापर्यंत न्यायचं आहे. या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असेल, शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. शासन निश्चितपणे, मी सांगतो, शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या या शेतीला योग्य तो आणि चांगला भाव दिल्याची मला खात्री आहे. विरोधक आरोप करत होते की तुमच्यासोबत फक्त 35 शेतकरी आहेत, आता त्यांना काय सांगा? नाही, बघा, मी मुद्दाम पहिल्यांदाच ही माझी भूमिका स्पष्ट केली. विरोधक या गोष्टीला विरोध करतात, पर्सनल काय नसतं, पण त्यांनी पर्सनल लेवलवर घसरून पण माझ्यावर टीका काही केल्या, याचं मला फार वाईट वाटतं.
कारण अशा पद्धतीनं ठीक आहे, एखाद्या मुद्द्यावर आपण तात्विक मतभेद असू शकतात, पण काही गोष्टी कोणावर आरोप करायचे, सत्याला लपवण्यासाठी, चुकीचं बाहेर दाखवण्यासाठी काही करायचं विरोधकांचं काम होतं. त्यांनी हे थांबवावं, ही सत्य परिस्थिती काय पाहावी. या ठिकाणी 80% वरती समर्थन आहे. समृद्धी महामार्गाला देखील पहिल्यांदा अशा पद्धतीने विरोध भासवला गेला, विरोधकांनी विरोध भासवला गेला, राजकीय विरोध. त्या ठिकाणी 97% लोकांनी या ठिकाणी चर्चेतून सहमतीकडं अशा पद्धतीनं 97% लोकांनी स्वतः जमिनी आपल्या दिल्या. 3% ॲक्विजिशन करून घ्यावं लागलं. या ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा राजकारणाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर झाला पाहिजे. विरोध ठीक आहे, काही राजकीयदृष्ट्या विरोध झाला, पण नंतर समजून घेऊन या ठिकाणी विरोध थांबवला पाहिजे. आणि म्हणून माझं या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे, एकंदरीत जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या हिताचा, सर्वांच्या हिताचा हा रस्ता आहे आणि विरोधकांनी याला साथ द्यावी. जमीन द्यायला तयार आहेत, मात्र जो मोबदला आहे त्या मोबदल्यावरून हे सगळं सुरू आहे. तर मोबदल्या संदर्भात आपण काय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, वाढीव मोबदला मिळावा आहे? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आता शेतकऱ्याची जमीन ही त्यांचं सोनं आहे, आता त्यांनी बोलून दाखवलं. आता राजकारणी किंवा सरकार प्रशासन म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यांचा एकदा जमिनी गेल्या की त्या परत येणार नाही आहेत. आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की 4 पट भाव आणि 25% बोनस, आज शेतकरी बांधवांनी 50% बोनसची मागणी केली आहे, हा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता ही गोष्ट सन्माननीय आज माझ्या लक्षात आली, मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार देखील आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाव कसा दिला जाईल याकडे निश्चितपणे आमचं लक्ष आहे. या भावाच्या संदर्भात देखील मुंबईला झालेल्या चर्चेमध्ये शेतकरी बांधव समाधानी होते. त्यांना लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी भाव देखील चांगला मिळणार आहे. आणि या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी ते त्यांना सांगितलेलं आहे की भाव कशा पद्धतीनं आपण देणार आहोत, त्याच्यापेक्षाही जास्त काय भाव देता येईल. आणि कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच त्यांना सांगितलेलं आहे, 1000 ज्यावेळी 7 बारे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एअरपोर्टवर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिले, त्यावेळेला त्यांनी सांगितले बेस्ट भाव आम्ही देऊ. आणि त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांच्यावर माझा विश्वास आहे, खात्री आहे. सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या हिताचेच कायम प्रश्न सोडवत आलेले आहेत किंवा त्यांना न्याय देत आलेले आहेत. त्यामुळे बेस्ट भाव यांना मिळेल याची मला खात्री आहे. थेटपणे समोर आलेला आहे. महायुतीचे जिल्ह्यातील मंत्री कुठेतरी सावध भूमिका घेतात असं वाटतं? नाही, बघा, मी आमदार म्हणून या ठिकाणी समर्थनात आलोय अशातला भाग नाही आहे. मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन स्टेट नीतीचा मी उपाध्यक्ष आहे. आणि मला काम आहे जे सन्मान्य पंतप्रधानांनी 2047 साली आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे, या स्वप्नासाठी आम्ही स्टेटमध्ये काम करतो. आपण पाहता या ठिकाणी महास्ट्राईटचं उद्घाटन आता नागपूरला केलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. 79 प्रकल्प आमचे सुरू आहेत, जे आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला 2029 साली करायची आहे. आणि $3.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला 2047 पर्यंत करायची, ज्यावेळेला आपल्याला देशाला महासत्ता बनवायचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी माझं समर्थन एवढ्या करताय की कुठलाही प्रकल्प सुरू असताना तो विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, त्याला विरोध कुणी करू नये, हे माझा या ठिकाणी मुद्दा आहे. आणि शासन म्हणून आज मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव समर्थन करत असताना त्या ठिकाणी विरोधाभास निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न होता हा निश्चितपणे पुढे दिसत होता. त्यासाठी मी त्यांना सोबत घेऊन निघालेलो आहे.